घरचे पण असं काही नाही का वाईट आहे करून, माझ्या माहेरचे सासरचे वाईट आहे असं काही नाहीये. एवढंच का मला घर नाहीये स्वतःच. होईल तुमच्या आशीर्वादाने, तुम्ही मला चांगला सपोर्ट करा, नक्कीच होईल माझं घर. पण असं नाही माझ्याकडे काही नाहीये करून, मी भरपूर म्हणजे नाही सांगू शकत. माझ्या नवऱ्याने खूप स्ट्रगल केले आयुष्यामध्ये. दाबून ठेवतोय बस एवढंच बोलायचं. आता मी कॅमेऱ्याच्या आड होतो पण मला पण खूप रडायला येत होतं. आमचे व्हिडिओ काढण्याचं बिलकुल हिच्या घरच्यांना आवडत नाही. आवडतं करतो बिलकुल आवडत नाही. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. विनायक वाकचोरे या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, भरपूर दिवस झाले आपले ब्लॉग काही रेग्युलर येत नाहीये, कारण की तुम्हाला काय सांगू, जे आहे ते बरं आहे समजते. म्हणजे लय धावपळ चालू आहे, धावपळीमुळे जमत नाहीये, बाकी काय विषय नाही. सकाळ दुपार संध्याकाळ काम 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 काम, बाकी काहीच नाही. काय करू तू? हा आता ऋतू काय बनवते बघा. मला आहे ना जिम वरून आलोय, डाएट माझं शेक करून राहिली. याच्यात घेतले ओट्स, आता या मिक्सरच्या भांड्यात टाकणार. आता मीच टाकून दिलं, सोपं पडेल. तुला अवघड जातं ना, तुला अवघड जातं ना, मी सोपं करून दिलं. नाही ना, मग तू सकाळी उठले होतं, सांगितलं होतं बनवून. आणि तुम्हाला सांगतो, अहो बायको नवऱ्याचे एक पण फोन उचलत नाही, एक पण फोन उचलत नाही, एक पण नाही उचलत, कधीच नाही उचलत. मी तुला बाहेर गेल्यानंतर मी कधी पण फोन करू तुला, कधीच नाही उचलणार. मित्रांनो हे सांगा तुम्ही. आणि पहिली गोष्ट म्हणजे मोबाईल तिचा सायलेंटच असतो. का असतो? आता तुमचं जेव्हापासून हे चालू केले ना त्या फोन मध्ये, त्यावेळेस 50 फोन येतात, मग मला कळत नाही नेमका फोन कोणाचा. तू शांत बस. हा नाही मित्रांनो, ही काही सांगते तुम्हाला सांगू का. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या नंबरवर फोन यायला रेकॉर्डिंग रिंगटोन वेगळी टाक. तू काहीतरी करू शकतेस. तुला माझा फोन आला, फोन घेतला कशाला, तिला फोन कशाबद्दल माणूस सांगा. नाही आज करा नाही. माणूस मोबाईल का देत असतोय बायकोपाशी? कधी नवरा बाहेर गेलेला असो, कोणी पण असो, बरोबर. नवरा बाहेर गेलेला असो तर फोन करणार, असं तसं. जादू केली काय जिम मध्ये? जादू केली फडफड बोलू राहिले. जे आहे ते सांगितलं बाई, जे आहे ते सांगितलं. तू तसंच करते तू. लक्षात देत नाही, लक्षात देत नाही. मार खायचा उलट तुला. मग आता सांगतोय, आता लवकर बनवते शेक. एक तर मला सगळंच बंद करायला लावलंय ते सरांनी. तरी पण खातो. काय खातो सांग. नाही सांग. पाव भुर्जी अंडा भुर्जी खाल्ली आणि पाव खाल्ले. मग काय झालं? काल थोडी खाल्ले, परवाच्या दिवशी खाल्ले. परवा पण नाही, त्या दिवशी खाल्ले. सांगू राहिली खाल्ले ना, म्हणजे खाल्ले ना, त्याला महत्व आहे का? पाव चालतात, ब्रेड चालतात तर पाव का चालत नाही सांगा तुम्ही? ब्रेड चालतात तर पाव का चालत नाही? नाही चालत. का नाही चालत? पाव माहितीच असल्यामुळे. पाव कशाचे बांधते सांग ना मला नाही माहिती. मैद्याचे. सांग ना तू पाव कशाचे बांधतात? तुला ये नव्हतं बोलायला, कानपट्टा मारू का? काय करावं मित्रांनो, बघितलं किती नाटकी करते. पण टाकेल कळा. काही हो अवघड विषय हो. चालू व्हिडिओत राडा. आता काय गरज होती का? नव्हती. काय झालं माहितीये का, मी एवढी बडबड केली, मोबाईलचं सांगितलं, तिला माहिती आता भांडणं होतील, मग त्यांना असं करावा, असं बोला. मग कसं ठसका झालेली घरात. हे बघा आता याच्यात खजूर टाकू राहिले. लवकर टाक मला जायचंय. मग काय करतेस तू? म्हणून ते तोडून टाकायला लागतं. विगळत नाही. विगळायला ते रात्रभर ठेवावं लागेल, तेव्हा ते विगळल. कळतं? हा नाही कळत ना? बघितली कशी मुक्की झाली. या मुक्क्यापणाला मी काय करू तुम्ही सांगा, कमेंट्स करून सांगा. अशा कमेंट्स करा. आणि मला तुम्हाला हे पण सांगायचं होतं मित्रांनो, भरपूर जणांचा हा प्रश्न आहे की दादा Q&A व्हिडिओ आला नाही. बघा किती घामाला मला, Q&A व्हिडिओ आला नाही. तर तुम्हाला हे सांगतोय, आता परत आपण Q&A व्हिडिओसाठी पोस्ट अपलोड करतोय. कारण की मागच्या पोस्टमध्ये जे कमेंट होत्या त्या सगळ्या पहिल्या झालेल्या आहेत, आणि म्हणून मी ती पोस्ट डायरेक्ट नकोच म्हटलं. त्याच्यावरती आपल्याला व्हिडिओज नाही बनवायची.
ओके नवीन तुम्ही काय नवीन काहीतरी विचारा. समजते तुम्हाला काय विचारायचं ते विचारा, पण नवीन विचारा. जुनं नका विचारू. तुमचे पप्पा काय करतात आणि ऋतूचे मम्मी पप्पा बोलतात का, हे ते सगळं सोडून द्या. बोलू ना बोलू त्याशी नाही घेणं, काही नाही बोलायची. आज मी सांगते हा त्यांच्या ज्या वेळेस मनात येईल त्यावेळेस ते माझ्यासोबत बोलणारच आहे, आणि ज्या दिवशी बोलतील त्या दिवशी तुम्हाला दाखवणारच आहे. त्यामुळे काही प्रश्नच येत नाहीये. ज्या वेळेस बोलतील त्यावेळेस बोलतील, नाही बोलले. आणि असं नाही की मला माहेरची काही कमी आहे. मी मस्त पैकी मी म्हणजे असं मला ज्यावेळेस उठायचं असेल त्यावेळेस मी आरामात उठते. मम्मी बोलत त्या, पण एवढं पण काही नाहीये. म्हणजे मला माहेरचं सुख सगळं भेटतं माझ्या सासरी, त्याच्यामुळे मला माहेरी जायला पाहिजे असं काही नाहीये. मला सगळं माझा नवरा खूप म्हणजे जीव लावतो मला. तुम्ही सगळे बोलतात का माहेरी जायचं सुख नाही करून असं काही समजू नका. मला माहेरचं सुख म्हणजे देवानी मला माहेरचं सुखच सासरी दिलेलं आहे, त्याच्यामुळे काही एवढं मला वाटत नाही. ज्या वेळेस बोलायची त्याच वेळेस बोलतील. आपण किती पण काय करून काय उपयोग नाहीये. काय करू तू? आणि असं नाही का मी काही प्रयत्न करत नाही, भरपूर प्रयत्न करते, पण समोरूनच काही रिस्पॉन्स नाही तर मी तरी काय करणार आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. आता काय बोलणार आहे, काय करू तू? नाहीतर काय. चल नको टेन्शन घेऊ. चल तू मत टेन्शन ले. मी नाही टेन्शन दे. तेरा पती है तेरे साथ. पति है, सास है, दीर है, जाव है, सब जन तेरे साथ. चल तू मत टेन्शन ले आवी. काय हो मित्रांनो, बरोबर आहे का नाही? सांगा कमेंट्स करून काय चुकीचं बोलतोय. तायांना तुम्ही सांगा कमेंट्स करून. आणि ही कमेंट्स काय उपयोग नसतोय. आता मी तुम्हाला एवढं एकच सांगतोय की आपण Q&A पोस्ट सोडमध्ये तरी पण म्हणतील ना कारण तुला काही वाटतच नाहीये. हे बघा तरी पण तुम्ही आता मी एवढं शेअर केलं तरी तुम्हाला असं वाटतं का तुला काही वाटतच नाहीये. वाटतं, पण माझ्या मनातून वाटतं, ते मीच काही सांगू शकत नाही. सगळ्यांना असं वाटतं का मी व्हिडिओ काढते, हे करते ते करते म्हणजे मी लय खुश आहे करून. मी खुश तर आहे, पण मी माझ्या सासरीकडून खूप खुश आहे. मला हे सांगायचंय. नाही, तिला असं म्हणायचं होतं की सगळ्यांना असं वाटतं की ही खुश दिसते पण ती खुश आहे. पण बघा पहिली गोष्ट म्हणजे नाही, क्लिअर कट सांगते का सगळ्यांना असं वाटतं का ही आई वडिलांना सोडून खूप खुश आहे करून, पण तसं काही नाहीये. त्यांच्या ज्यावेळेस मनात येईल त्यावेळेस बोलतील. ते कसं असतं ना, काही चुका पण माफ करायला लागतात. 3 वर्ष झाले माझ्या लग्नाला. बरोबर आहे का नाही? तुम्ही कमेंट मध्ये सांगा. बरोबर आहे, मी सांगतो ना. 3 वर्ष झाली ना आपल्या लग्नाला. 3 वर्ष झाले आणि कोण नाही का असं राहतं करून. प्रत्येक आई वडील बोलतात. आणि एकतर मी मोकार तलपी नशा बिशा करतो लई म्हणून कोणी बोलत नाही माझ्यासोबत. आणि काही हे पण नाही ना. आणि असं नाही का माझ्या घरच्यांचा स्वभाव ओळखल्याशिवाय सगळ्यांनी बोललं पाहिजे. तुम्ही बोललेच नाही काही नाही त्याशिवाय माझ्या घरच्यांचा स्वभाव कसं काय कळणार आहे का नाही? बरोबर आहे का नाही? कमेंट मध्ये नक्की सांगा मला काय चुकीची गोष्टी. तुम्ही म्हणतात ना की ऋतूच्या घरी प्रयत्न करा, सांगा. आम्ही सगळं करून बसलेलो आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल का तुम्ही हे सांगितलं नाही म्हणून मी सांगते का मी घरच्यांसोबत बोलायचं. असं सांगण्यासारखं भरपूर काही आहे, पण आम्ही ना झाकून ठेवतोय. बस झालंय. मी सांगितलेलं नाही. भरपूर काही गोष्टी झालेल्या आहेत पण मी सांगितलेल्या नाही त्या. ते कसं बरोबर नाही वाटत. आणि मला हे करून आमच्या लग्नासाठी मी खरंच सांगते माझ्या मम्मीनी खूप खूप दुःख झेललेले. म्हणजे माझ्या सासूबाईंनी खूप म्हणजे खूप एवढं दुःख झेललंय ना मी सांगू शकत नाही. म्हणजे माझ्या घरच्यांनी भरपूर, म्हणजे माझ्या इकडच्या सासरच्या पण ह्या घरच्यांनी भरपूर सारं दुःख झेललेलं आहे माझ्यासाठी. आता परत कमेंट अशा करशील की त्या घरच्यांनी दुःख झेललं नाही का? आता या पण कमेंट येतील. असं आमचं म्हणणं काहीच नाहीये. आम्ही कोणत्या घराला काही बोलत नाहीये. काय करू तू? फक्त एवढंच आहे की तुमच्या सगळ्यांचा प्रश्न होतं त्याचं उत्तर आम्ही दिलंय. आम्ही प्रयत्न करतोय, नाही बोलते तर आता कमेंट आहेच आहे. विनू तू जरा प्रयत्न कर ऋतूच्या घरच्यांशी बोलायचा. ऋतू तू पण तुझ्या घरच्यांशी बोलायचा प्रयत्न कर. खरंच सांगू, प्रयत्न करायला गेलं का पुढच्यांना वाटते का मी तिकडच जाते करू, कायमची चालली का काय काय न असं सगळ्यांना वाटतं. मग मी तरी काय करणार? म्हणजे समजलं नाहीये. तू परत एकदा सांग. मलाच नाही समजलं तर आपल्या युट्यूब फॅमिलीला कसं काय समजेल? म्हणजे थोडा जरी फोन केला ना मी घरच्यांना तर असं वाटतं का
मी तिकडं कायमची जाणार आहे करून. असं का अपेक्षा ठेवली? मी माझा नवरा नाही शोधणार इकडे. माझं लव्ह मॅरेज झाले आणि मी माझ्या सासूला नाही सोडू शकत. तिने मला आईची माया दिलेली, प्लस माझे भाऊजी मला त्यांनी भावाची माया दिलेली. मी नाही सोडू शकत माझ्या सासरच्यांना. प्लस माझी जाऊ मला बहिणीची माया दिली तिनं. मी कधीच नाही सोडणार माझ्या या घराला, कधीच नाही सोडू शकत. मी विचार पण नाही करत यांना सोडायचा. तुम्ही पण विचार सोडून द्या तर मी तिकडे येईन करून. म्हणजे तुम्ही चांगलं प्रेमाने बोलवलं ना मग मी येईन. ते पण मी माझ्या पूर्ण फॅमिलीला, मी पूर्ण व्हिडिओ अजून भरपूर काही विषय पण आम्ही नाही सांगू शकत आणि आम्हाला ते सांगायला बरोबर पण नाही वाटत. काय करू तू? आणि माहिती नव्हतं ना, सारखं सारखं तेच वैताग आला मला, म्हणून मी सांगून टाकला. ज्यांची कुणाची मन दुखली असतील तर मनापासून माफ करा मला. पण मी तरी काय करणार? मला प्रश्न येतात त्यांना उत्तर त्यात द्यावंच लागणार ना मला. तू नको टेन्शन घेऊ. चल, जेव्हा बोलतील तेव्हा बोलतील, पण बोलतीलच नक्की. थोडा वेळ लागेल. काय करू तू? हा, वेळ लागणार. 3 वर्ष झाली, 30 वर्ष का लागणार? काय पण माझं 3 वर्ष तर झाले, 30 वर्ष का लागणार? मला एवढं नाही, पण मला हे समजत नाही. सगळ्यांचं तुमच्या सगळ्यांचा पण हे प्रश्न असेल की विनूदादाचं काही हे पण नाही, एकदम व्यवस्थित राहतोय, सगळं दिसतंय आपल्याला, बरोबर? की यांच्या घरचे अजून का राजी होत नाही ते मला पण माहिती नाही आणि तिला पण माहिती नाही. मला पण माहिती. बरोबर ना तू? नाहीतर काय. जाऊ द्या, तुम्हाला तेच सांगायचं होतं, बाकी काही नाही. या कमेंट्स वरून आम्हाला लय वैताग दिला होता म्हणून मी सांगून टाकलं काही हे करून. आणि हे बघा, हिच्यासोबत लग्न केलेलं आहे, हिचं सोडून जायसाठी नाही लग्न केलेलं आहे, आणि ही कायम आहे ना सोबतच राहणार आहे. तुम्ही किती पण काय म्हणत्या ताणतणावाना, बरोबर ना तू? मग अजून एवढ्या लांब जर का नशिबातच नसतं प्रेम तर एवढ्या लांबून कनेक्टच झालं नसतं. हा, किती लांबून कनेक्ट झालं सांग एकदा? 450 किलोमीटर वरून कनेक्ट. 350-450 किलोमीटर वरून प्रेम आमचं झालेलं आहे. आणि आम्ही काही सोडणार नाही. सोडायसाठी नाही प्रेम केले, लग्न केले तेव्हा. काय करू तू? नको टेन्शन घेऊ. मित्रांनो, हे आता आम्ही का बोललोय, कारण काहीतरी झालंय म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलंय. ओके, काय करू तू? नाही तर आम्ही सांगितलं नसतं. इतक्या दिवस कधी सांगितलं नाही 3 वर्षात, तर आता काय सांगू? आणि आता तुम्हाला वाटत असेल का आता शिका बोलली, तर मला भरपूर सारे प्रश्न आले म्हणून मी सांगितलेलं आहे. अजून एक लय मोठं आहे, पण आम्ही तुम्हाला सांगत नाहीये आणि आम्ही सांगणार पण नाही. असं नाही की आम्ही सांगू, पण जेवढं आम्हाला सांगायचं तेवढं आम्ही तुम्हाला सांगितलं. काय करू तू? चला मित्रांनो, बाय बाय. आता अशा प्रकारे तुम्हाला आपलं सगळं एका प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे. आणि परत विचारू नका मला. परत विचारू नका. बघा, ऋतू मनातून दुःख असतं तिला, पण ती दाखवत नाही. शेवटी नवरा असतो, नवऱ्यापाशी सांगत असते. इंस्टाग्रामवर व्हिडिओ मध्ये नाचती, तिला काही दुःख आहे असं आहे. कसं असतं ना, आमचे व्हिडिओ काढण्यात बिलकुल हिच्या घरच्यांना आवडत नाही. आवडतं का ऋतू? बिलकुल आवडत नाही. मग त्या व्हिडिओ मुळे असं वाटतं की बोलत नाही का काय. पण त्याच लोकांना, म्हणजे माझ्या गावातल्या तिकडच्या साईडला लोकांना, काही लोकांना भारी वाटतं का आपली पोरगी आहे करून बाबा. हा, तुला मोठी झाली तू तर आम्हाला विसरली. म्हणलं असं नाही, मी तुम्हाला कधीच विसरू शकत नाही. म्हणजे माझ्या मैत्रिणी वगैरे आहेत, थोड्याफार मला त्या मेसेज करतात, कॉल करतात. मग त्यांच्यासोबत कधी कधी बोलणं होतं माझं. असं नाही का मी कोणासोबत बोलतच नाही, करून माझ्या मैत्रिणी आहेत थोड्याफार, त्यांच्यासोबत मी बोलत असते. मला बहीण पण आहे छोटी, प्लस भाऊ पण आहे छोटा, ते पण बोलत नाहीत माझ्यासोबत. मम्मी पप्पा बोलत नाही. मी म्हणजे आमच्या 5 जणांचं कुटुंब होतं माझ्या माहेरी, प्लस माझं सगळं म्हणजे मोठं कुटुंब आहे, 20-25 जणांचं कुटुंब आहे. आम्ही सेपरेट राहिलो, त्याच्यामुळे आमचं 5 जणांचं कुटुंब होतं. त्यांच्यापैकी कोणीच बोलत नाही माझं, म्हणजे सख्खे चुलत कोणीच नाही बोलत अजून तर आत्या वगैरे कोणीच नाही. आम्हाला 6 आत्या, त्याच्यातली 1 वारली. 5 आत्या, त्या 5 आत्यामधली माझी कोणीच नाही बोलत. मावशी पण बोलत नाही, मावशीचा मुलगा पण बोलत नाही. जो मी त्याला राखी बांधावा असं काय वाटायचं. त्याला एक दिवस रक्षाबंधनला फोन केला होता, तर त्यांनी काही नीट बोललाच नाही माझ्यासोबत.
चल बाय बाय. थोडी इमोशनल झाले होते म्हणून मी बाय बाय केलं होतं. म्हणजेच मला सांगायचं हे की मी त्याला राखी बांधावं वाटायचं. म्हणजेच मी त्याला राखी बांधल्याशिवाय तो कोणाची राखी बांधून घेत नव्हता. का दिवाळीमध्ये ते काय भाऊबीज असते त्यावेळेस त्यांनी कोणाकडून ओवाळून नाही घेतलं. पहिलं मी त्याला राखी बांधायचे त्यावेळेसच तो दुसऱ्यांची राखी बांधून घ्यायचा. मग मला किती उशीर होऊ दे त्याच्यापाशी पोहोचायला असं व्हायचं. भाऊबीजला पण सेम. तो माझी बहीण असून पण माझ्या बहिणीपासून कधी त्यांनी राखी बांधून नाही घेतली. पहिली सानू दिदी बांधणार मगच मी दुसऱ्यांची बांधणार, त्याशिवाय कोणाचीच राखी बांधणार नाही असं त्याचं म्हणणं असायचं. ऋतूला तिकडे सानिका बोलते. सानिका बोलते मला तिकडं. म्हणजे भरपूर जणांची मी लाडकी होते. कस काय मी एवढं हे झालं काय माहित. माझ्या घरचे पण असं काही नाही का वाईट आहे करून. माझ्या माहेरचे सासरचे वाईट आहे असं काही नाहीये. एवढंच का मला घर नाहीये स्वतःच. होईल तुमच्या आशीर्वादाने. तुम्ही मला चांगला सपोर्ट करा. नक्कीच होईल माझं घर. पण असं नाही माझ्याकडे काही नाहीये करून. मी भरपूर म्हणजे नाही सांगू शकत. माझ्या नवऱ्याने खूप स्ट्रगल केले आयुष्यामध्ये. माझ्या सासूने भरपूर काही केलं. चला तर मित्रांनो बाय बाय. हा व्हिडिओ इथे एंड करूया. कारण की भरपूर काही आपण सांगू शकतोय पण आम्ही सांगत नाहीये. आम्ही दाबून ठेवतोय बस एवढंच बोलायचं. आता मी कॅमेऱ्याच्या आड होतो पण मला पण खूप रडायला येत होतं. सो बस चला तर बाय बाय.